नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. विचार करा, कागदावर कायदे खूप भारी असतात, पण प्रत्यक्षात याच प्रशासकीय यंत्रणेकडून सामान्य नागरिकांवर कसा उघड अन्याय होतो. आज आपण याच भीषण वास्तवाचा पर्दाफाश करणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक एकदम साधा पण महत्वाचा प्रश्न. आपण टॅक्स भरतो, या पगारी सरकारी बाबूंचा पगार देतो. पण हेच अधिकारी जेव्हा स्वतःचं ठरवून दिलेल्या वेळेचं आणि नियमांचं पालन करत नाहीत, तेव्हा काय होतं? जेव्हा आपली महत्वाची फाईल महिनोन्महिने सरकारी टेबलावर धूळ खात पडलेली असते, तेव्हा या लालफितशाहीतून मार्ग कसा काढायचा? भाग 1. प्रशासनाचं आश्वासन, विलंब प्रतिबंधक कायदा. या सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी, मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राज्याने 2005 साली एक अतिशय कडक कायदा आणला होता. महाराष्ट्र शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम. या कायद्याचा मुख्य हेतू काय होता? तर सरकारी कार्यालयांमधील फायलींचा वेग वाढवणे आणि नागरिकांची कामं वेळेत व्हावीत, यासाठी सिटिझन्स चार्टर म्हणजेच नागरिकांची सनद बंधनकारक करणे. एक प्रकारे हे नागरिकांना दिलेलं खूप मोठं प्रॉमिस होतं. कायद्याने मुदत किती कडक ठरवून दिली होती ते बघा. तुम्हालाही वाटेल, वा, क्या भारी व्यवस्था आहे. कलम 10 नुसार फाईल जर तात्काळ असेल तर ती 1 दिवसात निकाली निघाली पाहिजे. तातडीची असेल तर 4 दिवसांत. आणि अगदी नॉर्मल फाईल असली तरी जास्तीत जास्त 7 दिवस. त्याच विभागातला निर्णय असेल तर 45 दिवस आणि 2 विभागांचा मिळून निर्णय असेल तर 3 महिने. हे वाचून असं वाटतं ना की सरकारी कामं अक्षरशः रॉकेटच्या वेगाने व्हायला हवीत. आणि इतकंच नाही, कायद्यात स्पष्ट लिहून ठेवलंय की जर एखादा पगारी कर्मचाऱ्याने फाईल मुद्दाम अडकावून ठेवली तर ती कर्तव्यात कसूर मानली जाईल. अशा वेळी विभाग प्रमुखाने 15 दिवसांच्या आत चौकशी करून कडक कारवाई करणं बंधनकारक आहे. कागदावर हे सगळं किती परिपूर्ण वाटतं, नाही का? पण जेव्हा हीच यंत्रणा प्रत्यक्षात कुचकामी ठरते तेव्हा नागरिकाने नक्की जायचं कुठे? भाग 2. आपलं कायदेशीर हत्यार, प्राधिलेखांची ताकद. जेव्हा हे अधिकारी काम करत नाहीत तेव्हा नागरिकांकडे एक हुकमी एक्का असतो, रिट्स किंवा प्राधिलेख. यातला सर्वात पॉवरफुल प्रकार म्हणजे मॅन्डमस किंवा परमादेश. सोप्या भाषेत सांगायचं तर हा कोर्टाने सरकारी अधिकाऱ्याला दिलेला थेट आदेश असतो, हे तुझं काम आहे आणि तुला ते करावंच लागेल. जेव्हा अधिकारी उघडपणे काम नाकारतात तेव्हा हेच हत्यार वापरलं जातं. भाग 3. खरं वास्तव, अनिता वानखडे यांचा लढा. आता आपण कागदावरचे नियम पाहिले, पण वास्तवात काय घडतं? एक केस स्टडी पाहूया. स्क्रीनवर दिसणारा हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा अधिकृत आदेश बघा. अनिता नितीन वानखडे यांच्यावरील हा अन्याय भारतीय लोकशाहीत प्रशासनाकडून होणाऱ्या कायद्याचा पायमल्लीचं एक जिवंत उदाहरण आहे. माहिती आयोगाने आदेश देऊनही या पगारी सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळेच कंटाळून अनिता यांनी मॅन्डमस रेटची मागणी करत थेट हायकोर्टात धाव घेतली. ही कालरेषा एकदा नीट बघा, तुमचंही डोकं चक्रावून जाईल. नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य माहिती आयोगाचा पहिला आदेश आला. अधिकाऱ्यांनी तो जुमानला नाही. मग ऑगस्ट 2024 मध्ये दुसरा कडक आदेश आला, 15 दिवसात माहिती द्या. तरीही अधिकाऱ्यांची मनमानी सुरूच. शेवटी अक्षरशः थकून जाऊन ऑगस्ट 2025 मध्ये अनिता यांना उच्च न्यायालयात जावं लागलं. विचार करा, आपल्याच हक्काच्या माहितीसाठी एका नागरिकाला 2-2 वर्ष अशी फरफट सहन करावी लागते. हीच ती प्रशासनाची मनमानी मक्तेदारी. भाग 4. न्यायालयाचा निर्णय. आता तुम्हाला वाटेल की हायकोर्टाने तरी त्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली असेल, पण खरी गोम इथेच आहे. या आदेशाचं हे शेवटचं पान अतिशय लक्षपूर्वक समजून घेण्यासारखं आहे. जेव्हा प्रशासकीय यंत्रणा अशी उघडपणे कायद्याची पायमल्ली करते तेव्हा कोर्ट काय भूमिका घेतं हे यातून स्पष्ट होतं. आणि धक्कादायक म्हणजे न्यायालयाने मॅन्डमस रेट जारी करण्यास स्पष्ट नकार दिला. कोर्टाने म्हटलं की RTI आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही काही कलम 226 अंतर्गत एक्झिक्युटिंग कोर्ट नाही आहोत. थोडक्यात सांगायचं तर प्रशासनाने त्यांचं काम करावं यासाठी आम्ही प्रत्येक वेळी हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका न्यायालयाने घेतली. न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात नोंदवलेलं हे वाक्य तर मुद्दाम वाचा. ते म्हणतात, अशा याचिका दाखल करून घेतल्या तर उच्च न्यायालयाच्या या खंडपीठावरील कामाचा बोजा आणखी वाढेल, जे आधीच ओझ्याखाली दबलेला आहे.
हे मान्य आहे की कोर्टावर कामाचा ताण आहे, पण जेव्हा न्यायालयच अशा प्रकारे न्यायाची जबाबदारी टाळतं, तेव्हा नागरिक न्यायापासून कसे वंचित राहतात याचं हे एक अत्यंत विदारक सत्य आहे. याचिका फेटाळताना न्यायालयाने अरिता यांना 2 पर्याय दिले. पहिलं, आरटीआय कायद्याअंतर्गत त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी करा, किंवा दुसरं, त्या 2005च्या डिले ॲक्ट अंतर्गत कारवाई सुरू करा. म्हणजे बघा, चूक प्रशासकीय यंत्रणेची, काम टाळलं अधिकाऱ्यांनी, पण परत नव्याने तोच कायदेशीर लढा देण्याची जबाबदारी कोणावर? तर पुन्हा त्याच सामान्य नागरिकावर. भाग 5, नागरिकांचे हक्क आणि पुढील कृती. आता इतकं सगळं ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की मग करायचं काय? हार मानायची का? अजिबात नाही. हा आकडा कायम लक्षात ठेवा. 60 दिवस. हा तो महत्वाचा टप्पा आहे, जिथून तुमची खरी ताकद सुरू होते. प्रशासनाकडे अर्ज दिल्यावर जर सलग 60 दिवस तुम्हाला कोणतंच उत्तर आलं नाही, तर कायद्याने पुढची आणि थेट कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो. आणि ही प्रक्रिया अजिबात अवघड नाहीये. पहिली पायरी, 60 दिवस वाट बघा. दुसरी पायरी, जर प्रतिसाद नाही आला तर 2005चा कायद्याच्या कलम 10चा स्पष्ट उल्लेख करून एक कडक औपचारिक तक्रार ड्राफ्ट करा. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी, ही तक्रार त्या खालच्या बाबूकडे देऊ नका, ती थेट संबंधित सचिवाला किंवा आयुक्तांना पाठवा. यामुळे वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू होणं त्यांना कायद्याने बंधनकारक होतं. तक्रारीतली भाषा एकदम अधिकृत आणि मुद्देसूद असली पाहिजे. विषयातच स्पष्ट लिहा, अर्जावर कारवाई होण्यातील अवाजवी विलंबाबाबत तक्रार आणि 2005च्या कायद्याच्या कलम 10 अंतर्गत कारवाईची विनंती. हे शब्द जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेबलावर जातात ना, तेव्हा या पगारी मनमानीला नक्कीच चाप बसतो आणि त्यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदारीची आठवण करून दिली जाते. तर मंडळी, या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नापाशी आलो आहोत. अनिता वानखडे यांच्या प्रकरणावरून हे स्पष्ट होतं की जर कामाच्या ओझ्याखाली दबलेली न्यायालय अशी न्यायाची जबाबदारी टाळत असतील आणि प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून दाद देत नसेल, तर मग या सिस्टमला सरळ करण्याची खरी ताकद फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यासारख्या चिवट आणि जागरूक नागरिकांच्याच हातात उरते का? भारतीय लोकशाहीतल्या या वास्तवावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जागरूक रहा आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढत रहा.